शेनगाव तालुक्यातील शेनगाव याच गावी गणेशराव देशमुख यांच्या शेतामध्ये आलेलो आहे। यांनी विविध पिकं घेतलेले आहेत, जसं की एरंड आहे, त्यानंतर कांद्याचं पीक आहे, त्यानंतर त्यांचं चिया होता आणि हळद होती। हे सर्व त्यांनी मनोज फर्टिलायझर्स यांच्या मार्गदर्शनामध्ये पिकं घेतलेले आहेत। आणि आपण आज त्या शेतकऱ्यांसोबतच आपण आज गप्पा मारू की हे नवीन पिकं घेतात, त्या पिकामध्ये काय केलं, कशा पद्धतीने केलं, काय मेहनत घेतली, ह्या सर्व गोष्टी आपण आज चर्चेस आणू। नमस्कार गणेश भाऊ, मनोज फर्टिलायझर सोबत जुटून आपल्याला काय कसं वाटलं की बा आतापर्यंत तुम्ही जे शेती करता, तर आपण आता शेनगावला नव्यानं चालू केलं मनोज फर्टिलायझर्स, याच्यासोबत जुटून तुम्हाला काय वाटते की बा आतापर्यंत केलेलं तुम्ही आणि आज मनोज फर्टिलायझर सोबत जुटल्यानंतर केलेलं याच्यात काय फरक वाटतो? खूपच फरक वाटला त्यात, म्हणजे कसं आम्हाला मार्गदर्शन खूपच उत्पन्न वाढलेले। आणि कांद्यामध्ये तुम्ही काय काय, समजा कांदा जे आहे, कांदा पीक जे घेतलं आता तुम्ही, तर या कांद्या पिकामध्ये काय 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 व्यवस्थापन केलं सुरुवातीला, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही? सुरुवातीला लावगड केल्या तर लावगड केली आम्ही। लावगड केल्यावर 3 फुटाचं अंतर मध्यभागी ठेवलं आणि दोन्हीच्या मध्यभागीचे छोटे हे असते त्यामध्ये 1.5 फुटाचं अंतर आहे। बा कोणी जे सांगितलं तेच टाकलं सगळं, म्हणजे मनोज फर्टिलायझर वरून जे काय आहे हो त्याच पद्धतीनं मार्गदर्शन पूर्ण द्यायचं आहे। आणि तुम्ही हे जे केलं, हे जे त्याच्यावरती हे साडीचं जे बनवलं तुम्ही, परागीकरण होत नव्हतं म्हणून हे केलं का तयार? हा, ते माशी नव्हती म्हणून हे केलं। हो काय? याचं कसं, 1 मिनिट आपण शेतकऱ्याला थोडंसं शेतात जाऊन सांगू कशा पद्धतीनं आपण फिरवलं। शेतकरी बांधवांनो, यांनी हे जे आहे आम्ही सांगितल्याप्रमाणे साडीला या पद्धतीनं केलं आणि ह्या लुंगसर अडकून आहे म्हणून अशा टिपा मारल्या आणि असं दोघांनी धरून हे जे आहे असं व्यवस्थित कांद्याला धक्का न लागता त्याने असं त्याच्यावरती असं जे फिरवल्यामुळं काय होते, थोडं परागीकरणाला त्याचा बऱ्यापैकी फायदा होतो। आणि कांद्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो, परागीकरण झालं पाहिजे। मधल्या काळात माशी नव्हती, त्यामुळं हा एक आपण यांना प्रयोग सांगितला होता, या प्रयोगात यांनी परागीकरण केलं। हे कांदा तर आपण पाहिलाच गणेशरावाचा, त्यासोबतच आपण बघा एरंड हे पीक यांनी जे काही नवीन घेतलेलं आहे, एका एकरामध्ये यांनी एरंड घेतलं आणि सर्व खताचे जे डोजेस आहेत, जसं अन्नद्रव्य मॅनेजमेंट, हे सर्व आम्ही मनोज फर्टिलायझर्स टीमनं यांना दिलेलं आहे। यामध्ये सर्व जे काय येतात बायोलॉजिकल जे काय येतं, आपण PSB आहे, त्यानंतर ॲझोटोबॅक्टर आहे, ट्रायकोडर्मा आहे, हे जीवाणू तर सोल्डे सोबतच अन्नद्रव्य सोल्ड, व्यवस्थित स्टिम्युलंट सोल्डे आणि फवारण्या पण व्यवस्थित ज्या टायमाला जे लागते, बुरशीनाशक व्यवस्थित दिल्यामुळं हा असा भरलेला तुम्हाला एरंड दिसतो। या एरंडामध्ये सरांना आम्ही विचारलं, गणेशरावांना, भाऊला विचारलं की कंपनी काय म्हणते, कशा पद्धतीनं आहे, तर त्यांचं म्हणणं आहे, आपण ऐकू कंपनीवाल्यांनी त्यांना काय सांगितलं। गणेश भाऊ, काय कंपनीवाले काय म्हणत या एरंडाच्या संदर्भात? कंपनीवाले म्हणत होते आजपर्यंत असं पिकच नाही बघितलं म्हणले, आज इतकी खूपच शेतकऱ्यांना लावलं म्हणले, पण असं मार्गदर्शन केलेलं तुम्ही म्हणे असं कुठंच नाही म्हणे असं पीक। आणि किती काय उत्पन्न होईल असं काय सांगत